आयुष्याची खरी किंमत. सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली म्हणून काकांनी दरवाजा उघडला. समोर एक 28-29 वर्षाची तरुणी अनोळखी चेहरा करून काकांकडे बघून हसली. काकांनी भुवया उंचवल्या तर समोरून लगेच, सॉरी काका, तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी समीरा, वरच्या मजल्यावर राहायला आले आहे कालच. कोणी दूधवाला येतो का आपल्या बिल्डिंगमध्ये? अरे वा, वेलकम टू द बिल्डिंग. तरी मी काल म्हणतच होतो की वर कोणीतरी राहायला आलेलं दिसतंय. सामान्य आण चालू होती आणि वरून बरेच आवाज येत होते. हो, दूधवाला येतो ना, रोज सकाळी अगदी 7च्या ठोक्याला हजर राहतो. मला त्याचा फोन नंबर असेल तर देता का? हो हो, आहे त्याचा नंबर. थांब शोधतो. बहुतेक मोबाईलवर असेल, सेव्ह केलेला असेल तुझ्या काकूंनी. ये ना, आत ये. आता नको काका, छोटी झोपलीये, पटकन उठेल तर रडून गोंधळ घालेल. एक तर नवीन जागा आहे आणि मी दिसले नाही तर काही खरं नाही. किती वर्षाची आहे ग? नाव काय? रिया नाव आहे. 2 वर्षाची झाली मागच्याच महिन्यात. छान छान, असं म्हणत काका नंबर शोधायला गेले. समीरा तिथेच दारात थांबली. तिला अस्पष्ट असं काकांचे आवाज येत होते. काकूंशी बोलत असावेत. काका 2 मिनिटात परत आले. एका कागदाच्या चिरोट्यावर त्यांनी नंबर लिहून आणला होता. तो कागद त्यांनी समीराच्या हातात दिला आणि ती पटकन तशीच निघून गेली. 2 दिवसांनी परत एकदा बेल वाजली. पुन्हा दारात समीरा उभी होती. काका, तुमचं काही सामान आहे का बाल्कनीमध्ये? मी जरा बाल्कनीत धुवून काढते. थोडं पाणी येईल खाली. अगं हो, तुझ्या काकूंनी कुंड्या ठेवल्या तिथे. सरकवतो. थोडं 10 मिनिटं दे मला. ओके काका, मी थांबते 15 मिनिटं. असं म्हणत समीरा परत आली तशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गार्डनमध्ये वॉक करत असताना काकांना ती परत भेटली. यावेळी तिच्यासोबत बाबा गाडीतून एक गोड बाहुली होती. काहीतरी बोबड्या बोबड्या आवाजात ती बडबड करत होती. समीराने काकांना बघितलं आणि बाबा गाडीचा मोर्चा तिकडे वळला. हाय काका, ही बघा माझी रिया, तिने ओळख करून दिली. हॅलो रिया, फिरायला आलीस का? आमचं गार्डन आवडलं का या छोटीला? काकांनी बोबडे बोबडे बोलत रियाला विचारलं. इव्हिनिंग वॉकला का काका? रोज येता? समीराने चौकशी केली. एकटेच येता? काकू नाही येत सोबत? छे छे, एकटा कुठे, मित्र असतात सोबत. आज मी लवकर आलो, येतील सगळे. थोड्या काळापूर्वी रिटायर मंडळी आहे आम्ही. जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरलं की फ्रेश वाटतं. काकू नाही येत, तिला घरात चौकटीत अडकून घेतलंय. तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली. ते बघा आलेच आमचे प्रोफेसर सिन्हा. असं म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोट दाखवला. ओके काका. रिया, बाबांना बाय बाय कर. लगेच छोटेसे हात बाय बायमध्ये हलले. उद्या पण ये हा परत. बाय बाय, काकांनी रियाला सांगितले आणि मित्र बसला होता त्या बेंचवर जाऊन जवळ बसले. काका आणि समीराच्या अशा भेटी होत राहायच्या. कधी संध्याकाळी बागेत तर कधी लिफ्टमध्ये. समीराला राहायला येऊन 20 दिवस झाले असतील. एकदा दुपारी 4च्या सुमारास पुन्हा एकदा काकांच्या दारावरची बेल वाजली. यावेळी कोण आता असे? ओठ पुटपुटत काकांनी दरवाजा उघडला. समोर समीरा उभी, कडेवर रिया. समीराचा चेहरा वैतागलेला आणि रिया रडून रडून सुकलेली. काय ग, काय झालं? अशी का वैतागतेस? अहो काका, काय सांगू, सकाळी साखर सांडली माझ्या हातून आणि ही बिना साखरेचं दूध अजिबात पीत नाही. बघा ना, रडून रडून कसा चेहरा सुकवून घेतलाय पोरीने. एवढंच ना, आधीच यायचंच ना. इतका वेळ कशाला रडवायचं एवढ्याशा जीवाला? ये आत ये. नको काका, आता नको. नवीन घर बघून ही परत रडायची. बरं थांब, मी देतो साखर. असं म्हणत काका आत गेले. पुन्हा काकांचे अस्पष्ट कुणाशी तरी बोलण्याचा आवाज समीराने ऐकला. काका परत आले. एका हातात एक छोटीशी पिशवी होती. समीराच्या हातात ती पिशवी देत काका म्हणाले, ही छाकल आमच्या बाहुलीसाठी आणि यात अजून एक छोटा डब्बा आहे. तो बाहुलीच्या मम्मीसाठी. लोणचं आहे, काकूंची स्पेशल रेसिपी. थँक्यू काका, आणि सॉरी, मी आणि रिया तुम्हाला फार त्रास देतो. काकूंना पण सांगा. काका नुसतं हसले आणि समीरा निघून गेली. एक दिवस काका संध्याकाळी निवांत बाल्कनीमध्ये बसले होते तर जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला. बहुधा समीरा आणि तिचा नवरा असावेत. अर्धा तास दोघांचे आवाज ऐकू येत होते. त्यातच मध्ये रिया रडायला लागली. दोघांचे आवाज ऐकून घाबरली असेल पोर. तुझ्याशी लग्न करून चूकच केली, या वाक्यावर येऊन आवाज थांबला
काकांना बाल्कनीमधून समीराचा नवरा तावातावाने गाडी घेऊन जाताना दिसला. काका आत आले. फार डिस्टर्ब होते. मग त्यांनी काकूंना भांडण ऐकल्याचं सांगितलं. काकूंशी बोलताना त्यांना एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी काका सकाळीच वर गेले. समीराचा नवरा रात्री घरी परत आला की नाही हेही त्यांना बघायचे होते. पण तो ऑफिसला जायच्या आधी त्यांना गाठायचे होते. तरच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता. त्यांनी बेल वाजवली तसं समीराच्या नवऱ्याने श्यामने दार उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीचा ताण अजूनही दिसत होता. त्याची कधीही भेट झालेली नसल्यामुळे त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काकांकडे पाहिले. तेवढ्यात मागून समीरा "कोण आहे श्याम?" असं विचारत आली. "अहो काका, या ना." "अरे श्याम, हे काका आपल्या खालच्या घरात राहतात. मी सांगितलं ना तुला, यांची मला बरीच बरीच मदत होते." "काका या ना" म्हणत समीरा पुढे आली. "आता नाही येत समीरा, आज काकूंचा हॅपी बर्थडे आहे. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे. तिघांनी यायचं. 7 पर्यंत आला तरी चालेल." "आम्ही नक्की येऊ काका. तसेही काकूंना मी अजून भेटलेच नाही. या निमित्ताने ओळखसुद्धा होईल." "नाही का रे श्याम?" श्यामने नुकतीच मान डोलावली. "ओके, मग संध्याकाळी भेटू. मी जातो. बरीच तयारी करायची आहे." म्हणून काका निघून गेले. संध्याकाळी 7:10 सुमारास बेल वाजली. काकांनी दार उघडलं. समीरा, श्याम आणि छोटी रिया छान तयार होऊन आले होते. काकांनी त्यांचे स्वागत केले. "आम्हीच पहिले आलो वाटतं." इतर कोणीही न दिसल्यामुळे श्याम बोलला. "अरे, फार कोणाला बोलवलं नाही. छोटंसं आपलं सेलिब्रेशन आहे. बसा तुम्ही, मी काकूला घेऊन येतो." समीरा आज पहिल्यांदाच घरात आली होती. इकडे तिकडे बघत होती. फार सुंदर सजावट होती हॉलमध्ये. अगदी साधी आणि तरीही डोळ्यांना सुखावणारी. समोर भिंतीवर एक मोठा फोटो होता. काकांचं कुटुंब होतं. मध्ये काका, त्यांच्या शेजारी एक गोड चेहऱ्याची स्त्री, काकूच असणार यात शंका नाही. मागे 2 35-40च्या आत बाहेरील पुरुष, बहुतेक काकांचे मुलंच असावीत. आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी, पुढे खाली बसलेले काकांचे नातवंड. इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला माहीतच नाही. मी कधी अशी चौकशीच केली नाही. काकांची चाहूल लागल्यासारखीच समीरा श्यामला म्हणाली. तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आले आणि त्यांनी ती समोर एका टेबलावर नीट सेट केली. काकांच्या हातामध्ये असल्याने आधी ती कसली फ्रेम आहे हे समीरा आणि श्यामला दिसत नव्हतं. आणि 2 मिनिटांनी काका बाजूला झाले आणि समीराला धक्काच बसला. त्या फॅमिली फोटोमध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेममधून पण प्रेमळ हसत होता. फरक एवढाच होता की या फोटो फ्रेमला हार घातलेला होता. "समीरा, हे बघ, तुझी काकू या चौकटीत अडकली आहे. माझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही. 2 वर्ष झाली माझ्यावर अशी रुसून मला सोडून गेली." समीरा आणि श्याम निशब्द झाले, फोटोकडे पाहत राहिले. काका बोलत होते. "ही माझी सविता. मला एकट्याला सोडून कायमचीच निघून गेली. दोन्ही मुलं परदेशात असतात. तिच्या जाण्याने मी असा एकटा पडेल हे माहिती असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखीन वेळ घालवला असता. थोड्या अजून आठवणींना साठवून घेतलं असतं. पण नोकरी, घर, मुलांचं संगोपन यातील हा वेळ देताच आला नाही. रिटायर झालो की मस्त फिरू, आवडीचं खाऊ पिऊ, नाटक बघू, सिनेमा बघू, भरपूर गप्पा मारू, रोज नियमित फिरायला जाऊ असं मी तिला नेहमी म्हणायचो. पण आता हे सगळं राहून गेलं कायमचंच. म्हणून आता सगळ्या खोल्यांमध्ये तिचे फोटो ठेवलेत आणि दिवसभर त्या फोटोकडे बघून ती आहे असं समजून तिच्याशी काही बाई बोलत असतो एकटाच." हे बोलत असताना काकांना एक खुंदका काही थांबवता आला नाही. समीराच्या डोळ्यातील पाणी कधी तिच्या गालावर ओघळायला लागलं तिचं तिलाच कळलं नाही. श्यामचेही डोळे पाणावले होते. काका पुन्हा बोलायला लागले. "काल तुम्हा मुलांचे भांडण ऐकले आणि वाटलं की सविता असती तर तिला हे ऐकवलं नसतं. माणसं जोडण्याची कला तिला अवगत होती. मी खडूस, कोणाशी जास्त बोलायचं मला आवडायचंच नाही. पण सविताने मला माणसं जोडायला शिकवलं. ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात, भेटायला येतात. तिच्या मागे मी एकटा पडू नये म्हणून ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली होती. पण तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोणीही भरून काढू शकणार नाही." आता काका भावनिक झाले होते. अश्रू संतप्त धार वाहत होते. "खूप मौल्यवान काही गमावल्यानंतर त्याची खरी किंमत कळते. माझी सविता गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळली."
मी तुम्हाला आज येथे बोलवले ते फक्त एवढंच समजावायला की आयुष्य फार छोटं असतं रे मुलांनो. भांडण, रुसवे फुगवे सगळं होईल, पण ते पराकुटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत राहा. नाहीतर तुमच्या भांडणात हे फूल उमजण्याआधीच कोमजून जाईल. काका रियाकडे बघत म्हणाले. समीरा उठली आणि काकूंच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली. श्यामने सुद्धा काकांसमोर हात जोडले. तिचं पाहून छोट्या रियाने सोप्यावरून उठून धुडूधुडू धावत आली आणि काकांच्या पाया पडली. काकांनी तिला उचललं आणि स्वतःचे डोळे पुसत रियाचा एक पापा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. चला आता रडणं पुरे. मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केलंय आपल्यासाठी. आता गरम गरम जेवून घेऊ. पंजाबी म्हणजे आमच्या सविताचं फेवरेट, असं म्हणत काका दार उघडायला गेले आणि श्यामने समीराला जवळ घेतलं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.